हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्हाला जायचं होतं वॉटर पार्कला. त्या जाण्या अगोदर आम्हाला घ्यायचं होतं चष्मा, कारण आमच्याकडे चष्माच नव्हता. मग आम्ही चष्मा घ्यायला गेलो. मग मी एक चष्मा घेतला माझ्यासाठी. त्याच्यानंतर सिद्धूला पण घ्यायचा होता. मग अगोदर भावाला घेतला. मग त्याने तो चष्मा घालून बघितला. त्यानंतर मग त्याला हा चष्मा आवडला. त्याच्यानंतर मग आता सिद्धूसाठी चष्मा घ्यायला घेतला. सिद्धूला पण एक चष्मा आवडला. मग तिच्यासाठी पण हा चष्मा घेऊन टाकला. त्यानंतर मग आमचे चष्मे घेऊन झाले. मग आम्ही निघालो, पुन्हा वॉटर पार्कला पोहोचलो. वॉटर पार्कचं नाव होतं शिवगंगा आणि त्याच्यामुळे तिथे बघा महादेवाची किती छान अशी मूर्ती वगैरे तिथे पिंड होती. तिकडे राम, सीता, लक्ष्मण, साईबाबा सर्व देवांची तिकडे अशा मूर्त्या खूप छान छान होत्या. त्या व्हिडिओमध्ये नाही झालं शूट, एवढंच महादेवाची मी शूट केलेलं आहे. त्यानंतर आम्ही निघालो, पुन्हा आतमध्ये एंट्री केली आम्ही. त्यानंतर आम्ही फोटो थोडेसे काढून घेतले. चष्मा वगैरे आम्ही घेतला होता, त्याच्यामुळे आम्ही चष्मा वगैरे लावला आणि आम्ही आमचे फोटो वगैरे काढून घेतले आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली. तिथे आम्ही अगोदर गेल्यानंतर पहिला नाश्ता करायला घेतला, कारण तिथे आधी नाश्ता होता. नाश्ता केला थोडासा आणि मग आम्ही पुन्हा आतमध्ये एंट्री केली. जिकडे बघा तुम्हाला दाखवत आहे सगळं हे स्विमिंग पूल वगैरे आहे. सगळे छोट्या मुलांचे काही आहे, मोठ्यांचं अजून दुसऱ्याकडच्या साईडला अजून आहे. ते बघा एक पेरूचं झाड, त्याला खूप सारे पेरू होते. आणि मग मी चेंज करून घेतलं. सिद्धीने पण केलं, पण तिला काही दम निघाला नाही. ती पटकन पाण्यात गेली. फोटो पण तिने काढून नाही दिला. त्याच्यानंतर ब्रदर आला. त्याच्यानंतर मग आम्ही मस्त सगळ्यांनी चेंज करून घेतलं. माझा भाऊ आहे, सिद्धी, आम्ही सगळ्यांनी एक छोटासा व्हिडिओ सोबत काढला आणि त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली एन्जॉय करायला. मग आम्ही गेलो आता आतमध्ये पाण्यात. सिद्धू बघा कशी मस्त मस्ती करते. तिला तर खूप मजा वाटत होती, कारण तिला हे वॉटर पार्क म्हटलं की तिला खूप खूप म्हणजे खूप जास्त आवडतं. त्याच्यानंतर मग इकडे भाऊ बसला, त्याला दिला पाण्यात ढकलून, कारण तो पाण्यात उतरतच नव्हता लवकर. मग त्याच्यानंतर मी थोडासा डान्स वगैरे केला आणि डान्स वगैरे करून थोडासा एन्जॉय केला. त्याच्यानंतर परत आम्ही स्लाईडला गेलो. स्लाईडवरून थोडासा स्लाईडवरून घसरण्याच्या आधी मला खूप भीती वाटत होती, पण मी तरी पण हिंमत केली आणि स्लाईडवरून आले. पण आल्याच्या नंतर खूप छान वाटलं. आधी असं वाटत होतं नको बसायला, पण बसली. त्याच्यानंतर हा सगळ्यात मोठा टास्क होता, कारण ते खूप डेंजर असं दिसत होतं. तिथून यायची मला खूप भीती वाटत होती, पण मी भावाला बोलले चल आपण ट्राय करूया. मग आम्ही गेलो, तिकडे बसलो. बसण्याच्या आधी एवढी भीती वाटत होती, पण नंतर आम्हाला छान वाटलं. पण छान बी इतकं छान काही वाटलं नाही. खरंच खूप डेंजर होतं ते, पण तरी पण आम्ही त्याच्यामध्ये बसलो. वॉटर पार्कला आम्ही खूप खूप एन्जॉय केला. एवढंच, आता बाय बाय.